तुम्ही रात्री 1 नंतर झोपताय तर तुमची स्किन, हार्मोन, एनर्जी क्वाइटली सफर होत असू शकते. आपल्या बॉडीमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतो. रात्री 10 ते 3 ही वेळ बॉडी रिपेअर आणि रिकव्हरीसाठी खूप क्रुशियल असते. जर तुम्ही रोज 1 नंतर झोपत असाल तर ऑब्विसली स्किन डल होणार, डार्क सर्कल, हेअर फॉल वाढू शकतो. वेट गेनची शक्यता असते, हार्मोनल इम्बॅलन्स होते, दिवसभर फटीग आणि लो एनर्जेटिक जाणवू शकते. कारण लेट नाईट जागरणामुळे मेलॅटोनिन आणि ग्रोथ फॅक्टर हार्मोन यांच्यामध्ये इम्बॅलन्स घडून येतो. मेलॅटोनिन आणि ग्रोथ फॅक्टर एकत्र काम करतात. मेलॅटोनिन ॲज अ क्लीनअप टीम असते आणि ग्रोथ फॅक्टर ही रिकन्स्ट्रक्शन टीम असते. दिवसभर आपल्या स्किन आणि हेअरला सन एक्सपोजर, पोल्युशन, स्ट्रेस यांचा सामना करावा लागतो. यामुळे स्किन आणि हेअरमध्ये सेल डॅमेज होत असतात. रात्री झोपल्यानंतर मेलॅटोनिन ॲक्टिवेट होऊन फ्री रॅडिकल कमी करतो, इन्फ्लमेशन कमी होते. यानंतर ग्रोथ फॅक्टर काम सुरू करतात. ग्रोथ फॅक्टर नवीन सेल तयार करतात, हेअर फॉलिकल आणि स्किनचा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होतो. तसेच हेअर ग्रोथ आणि टिश्यू रिपेअरला सपोर्ट मिळतो. मेलॅटोनिन आधी रिपेअरसाठी एन्व्हायरमेंट तयार करतो. ग्रोथ फॅक्टर नंतर रिबिल्डिंग आणि रिजनरेशन करतात. पण जर तुम्ही रोज 1-2 वाजेनंतर जागत असाल तर मेलॅटोनिन प्रॉपरली रिलीज होऊ शकत नाही. ग्रोथ फॅक्टरची रिपेअर प्रोसेस सुद्धा कमी इफेक्टिव्ह होते. तुम्हाला वाटतं मी 8 तास झोपतो, मग काय? ॲक्च्युली स्लीप टायमिंग सुद्धा स्लीप ड्युरेशन इतकेच महत्त्वाचे आहे. ऑलवेज मेंटेन अ कन्सिस्टंट स्लीप शेड्यूल. सेव्ह दिस रील इफ यू आर अ नाईट आउल. शेअर विथ दॅट फ्रेंड हू सेज अजून एक रील बघतो आणि मग झोपतो.